स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज। सियावर रामचंद्र की जय। पंचवटीमध्ये शूर्पणखेचं नाक कान कापल्यानंतर तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून 14 राक्षसांना खरानं पाठवलेलं आहे। पण या 14 राक्षसांनाही रामचंद्र लीलया यमसदनी पाठवतात आणि पुन्हा रडत भेकत शूर्पणखा खराकडे जाते। आता प्रचंड संतापलेला खर रामचंद्रांचा निपात करण्यासाठी म्हणून 14,000 राक्षसांना गोळा करतो आणि दूषणाकडे सेनापती पद देऊन रामचंद्रांच्या वरती आक्रमण करायला जातो। 14,000 गोळा केले नाही, 14 लाख गोळा केले तरी काय फरक पडणार आहे। आणि जेव्हा या सगळ्यांची स्वारी निघालेली आहे रामचंद्रांच्याकडे, तेव्हा काही महाभयंकर गोष्टी घडतात। आकाशामध्ये जमलेल्या मेघातून जणू पाणी पडत नाही, रक्त पडतंय असं वाटतंय। काळ्या कुट्ट रंगाचे मेघ असतात, हे तांबडे मेघ तिथं पसरलेत आणि रक्तांचा वर्षाव होऊ लागलाय। त्याच्या उत्तुंग अशा रथाच्या ध्वजावरती गिधाडं येऊन बसू लागली आहेत आणि हे सगळे संकेत खरं दूषण आणि बाकीच्या त्रिशिरासारख्या राक्षसांच्यासाठी एक कुसंकेत आहेत, वाईट संकेत आहेत। बरं होणार नाही याची जाणीव होऊ लागली आहे, पण युद्ध तर केलं पाहिजेच म्हणून 14,000 राक्षसांना घेऊन खरं निघालाय। आता रामचंद्रांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आली आहे आणि त्यांनी परत लक्ष्मणाला सांगितलंय, लक्ष्मणा सावधान, तुला पुन्हा सीतेचे रक्षण करावं लागणार आहे। रामचंद्रांनी लक्ष्मणाला युद्धावर पाठवलेलं नाहीये, तू सीतेचं रक्षण कर, बाकीच्यांचं मी बघतो म्हणतात ते, बाकीच्यांचं मी बघतो। आणि लक्ष्मणाच्या वरती सीतेची जबाबदारी देऊन रामचंद्र आपल्या हाती ते शिवधनुष्य जे रामचंद्रांना ऋषीच्या आश्रमात मिळालंय ते घेऊन त्याचा टनत्कार करून थांबलेले आहेत, आपल्या बाणांना सज्ज केलाय आणि आता येऊ देत किती ही राक्षस, अशी रामचंद्रांची भूमिका आहे। राक्षस भयंकर रूपात येत आहेत, एकटे रामचंद्र आपल्या हाती ते दिव्य धनुष्य घेऊन उभे आहेत। रामचंद्रांच्या या रूपाकडं सगळेच कौतुकानं बघू लागलेत आणि गंमत अशी की सगळ्या देवतांनी आनंदाने आकाशात गर्दी केली आहे युद्ध बघायला। ऋषी मुनी खुश आहेत, सगळे जमलेत हे युद्ध बघण्यासाठी। तुम्ही म्हणाल हे काय, दैवतांनी आकाशात गर्दी करून काय बघावं, ऋषी मुनींनी आकाशातून काय बघावं? ज्या कारणासाठी रामचंद्र आलेत ना, ते कारण आता फलद्रूप होत आहे। मुळात पंचवटी आणि जनस्थानाचा जो परिसर आहे तो परिसर या सगळ्या राक्षसांच्या उच्छादाने त्रस्त झालेला आहे। हे कधी एकदा संपतात आणि हा उच्छाद कधी संपतोय याचीच प्रतीक्षा प्रत्येक ऋषी मुनी, वनातील लोक, त्या पंचवटीच्या परिसरातील लोक याचीच वाट बघतायत की हे कधी एकदा संपतील। बरं, रानावनात विखुरलेल्या एकेका राक्षसाला पकडून पकडून मारणे हे कोणत्याही योद्ध्यासाठी एक दिव्य काम होतं। सोपं नाही ना, बिळात लपलेल्या उंदराला बिळाच्या बाहेर काढून मारणं सोपं नसतं। मंत्रालयात सुद्धा मोठं टेंडर निघतं उंदीर मारायचं आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी औषधं, कुठे ट्रॅप, कुठे काय ठेवावं लागतं। असं घडलं तर की सगळीच उंदरं एका जागी आली आणि त्यांना मारायचं ठरलं तर काय मजा येईल ना। म्हणजे ज्यांना रेकॉर्ड नीट ठेवायचंय, धान्य नीट ठेवायचंय, ती माणसं किती खुश होतील। म्हणजे एक गोदामपाल आपल्या गोदामात धान्य सुरक्षित ठेवायचंय, तो उंदराच्या मारण्यासाठी काहीतरी प्रयोग करतोय, त्याला अचानक सगळे उंदरं एकाच जागी गोळा होणार आहेत आणि आपल्या मृत्यूकडे जात आहेत हे कळलं तर किती खुश होईल। एक शेतकरी आपल्या शेतातली सगळी उंदरं एका ठिकाणी गोळा होत आहेत आणि ते मरतायत हे कळलं तर किती खुश होईल।
होईल ना? तसा आहे. सगळी राक्षस 14,000 त्या परिसरातली शक्तिशाली महाभयंकर अशी राक्षस एकत्र येणार आहेत आणि ते आपल्या मृत्यूकडं म्हणजे रामचंद्राकडे चाललेत. हे ज्या क्षणी दैवतांना आणि ऋषींना कळालंय तेव्हा आता मरताना बघताना जी मजा आहे ना ती मजा घेण्यासाठी हे थांबलेत. त्यांना माहित आहे की एकटे रामचंद्र पुरे यांना आले तर त्यासाठी. पंचवटी एवढ्या लांब का उगीच प्रवास करून आलेत का ते? अयोध्येपासून प्रयागराजहून चित्रकूटाला, चित्रकूटावरून पुढे आता दंडकारण्यातल्या पंचवटीत उगाच आलेत का? हे सहज आणि उगाच आलेले नाही आहेत. या येण्यामागे कारण आहे आणि ते कारण यांचं आहे. आणि म्हणूनच या सगळ्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आता 14,000 राक्षस एकदाच आपल्या मृत्यूकडे निघालेले आहेत. बाकीचे सहज मरतील. सगळ्यांना प्रतीक्षा तिघाची. एक खरं जो या सगळ्यांचा प्रमुख आहे, दुसरा या सेनेचा सेनापती दूषण आणि तिसरा त्रिशिरा. या तिघांचा मृत्यू रामचंद्रांच्या हातून कसा होतोय हे सगळ्यांना बघायचं आहे. म्हणून सगळ्यांनी स्वर्गात गर्दी केली आहे आणि या गर्दीत ते प्रतीक्षा करतायत कधीतरी तो प्रसंग येईल आणि आम्हाला तो आनंदाचा क्षण अनुभवता येईल. सगळ्यात पहिल्यांदा आल्याबरोबर एकाच वेळी सगळ्या सैन्यांनी रामचंद्रावरती वार करायला सुरुवात केली आहे. हाती असेल ते शस्त्र रामचंद्राच्या दिशेनं भिरकवायला सुरुवात केली आहे. पण युद्धात निपुण असलेले, दिव्य शस्त्रास्त्रांनी युक्त असलेल्या रामचंद्रांनी या सगळ्या शस्त्राला प्रत्युत्तर देऊन यांची शस्त्र संपवायला सुरुवात केली आहे. गदांचा भंग केलाय, मोठमोठ्या तलवारी तोडल्यात. कुठल्याही प्रकाराने रामचंद्र बधत नाहीत हे लक्षात आल्यावर दूषण आपल्या 5,000 सैनिकांना घेऊन रामचंद्रावरती वार करतो. आणि जेव्हा दूषणाचा वार होतो तेव्हा रामचंद्र पहिल्यांदा या 5,000 सैनिकांना मारायला लागतात. एक 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 करता करता 14,000 सैनिकांच्या पैकी पहिले 5,000 सैनिक एका दमात दूषणासोबत आलेले मरतात. आणि आता मात्र दूषण संतापतो आणि तो रामचंद्रावरती हल्ला करायला जातो. पण रामचंद्रांचा एक दिव्य बाण दूषणाच्या छाताडात घुसतो आणि दूषणाचं शरीर निपचित होऊन पृथ्वीवर पडलेलं असतं. आपला सगळ्यात शक्तिशाली वीर दूषण पडलाय हे समजल्यावर खराला पुन्हा अजून संतापाचा अतिरेक होतो. मूर्खांना कळत नसतं लवकर की आपल्यासोबत काय होतंय. खरं तर थांबायला पाहिजे, जाऊ दे म्हणायला पाहिजे, निघून जायला पाहिजे. पण मूर्खांना कळत नाही. संतापाचा भर आला आणि आपण काहीही करू शकतो ही भावना आली की गडबड होते आणि तो आता रामचंद्रांना मारण्यासाठी पुढे सरसावतोय. पण तेवढ्यात त्रिशिरा राक्षस तिथे येतोय आणि तो म्हणतोय, खरा थांब, रामाचा वध करण्याची परवानगी मला दे, मी रामाला संपवतो आणि मगच तुझ्याकडे येतो. एक तर राम संपलेला असेल नाही तर मी संपलेला असेल. त्रिशराच्या या बोलण्याला खरं दुजोरा देतो आणि त्रिशराला रामचंद्रांवरती आक्रमण करायला पाठवतो. काय होतं बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.